माझं नाव साहिल, वय 26. अंधेरीच्या एका IT कंपनीत 9 ते 6 ची नोकरी. रोजचा तोच रुटीन, बसची गर्दी आणि संध्याकाळी थकून घरी परतणं. मी थोडा अबोल असल्याचा विश्वात रमणारा. संध्याकाळचे 6 वाजले होते. आभाळ पूर्णपणे भरून आलं होतं आणि मुंबईच्या हवेत ओळखीचा पाऊस वास दरवळत होता. मी ऑफिसमधून बाहेर पडलो. डोकं फाईलच्या ओझ्याने जड झालं होतं. अंगास तोच पांढरा शर्ट जो आता घामामुळे अंगाला चिकटायला लागला होता. मी घाईघाईने बस स्टँडकडे धावलो, कारण मला माहित होतं एकदा पाऊस जोरात सुरू झाला की रिक्षावाले नन्नाचा पाडा वाचायला सुरुवात करतात. मी स्टॉपवर पोहोचलो आणि बरोबर त्याच वेळी वरून राजाने आपली बॅटिंग सुरू केली. बघता बघता पावसाचा जोर इतका वाढला की समोरचा रस्ताही दिसेनासा झाला. मी स्टॉपच्या त्या पत्र्याखाली स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण वाऱ्याच्या झोतात पावसाचे थेंब मला पूर्णपणे भिजवत होते. नेमकी तेव्हाच एंट्री तिची झाली. ती धावतच स्टॉपवर आली. हातात एक मोठी निळी छत्री, एका हातात ऑफिसची बॅग आणि दुसऱ्या हातात सावरलेली साडी. ती येऊन बरोबर माझ्या शेजारी उभी राहिली. तिच्या येण्याने वातावरणात एक मोगऱ्याचा मंद सुगंध पसरला होता, जो त्या पावसाच्या मातीच्या वासापेक्षाही खूप जास्त प्रभावी होता. मी स्वतःला कोपऱ्यात आकसून घेत होतो, जेणेकरून माझ्या ओल्या शर्टचा स्पर्श तिला होऊ नये. ती माझ्याकडे बघून थोडी हसली. तिचे डोळे खूप बोलके होते. एक प्रकारचा शांतपणा आणि अनुभवाची शिदोरी त्यात दिसत होती. "अरे, असा कोपऱ्यात का उभा आहेस? पूर्ण भिजलास तू," ती म्हणाली. तिचा आवाज एकदम खणखणीत पण तितकाच गोड होता. मी थोडा अवघडलो. मान खाली घालून म्हणालो, "नाही, ठीक आहे मी. बस येईलच आता." त्यांनी छत्री बंद केली आणि टॉपच्या आडोशाला उभी राहिली. "बसची वाट बघत राहिलास तर आज इथेच मुक्काम करावा लागेल. बघ किती ट्रॅफिक आहे." असं म्हणत त्यांनी रस्त्यावरच्या लाल दिव्याच्या लांबसल्या प्रांगेकडे बोट दाखवलं. मी त्यांच्याकडे चोरून पाहिलं. साधारण 40च्या असतील, पण त्यांचं सौंदर्य काळानुसार अजूनच खुललं होतं. चेहऱ्यावर एक ग्रेस होती. त्यांनी बॅगेतून रुमाल काढला आणि स्वतःचा चेहरा पुसता पुसता विचारलं, "कुठे राहतोस आणि कुठे काम करतोस?" मी हळूच उत्तर दिलं, "अंधेरी, ईस्टला जॉब." "बापरे, म्हणजे बराच मोठा प्रवास आहे तुझा." "मी निवेदिता." त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. त्यांच्या त्या सहज बोलण्याने माझ्यातला संकोच थोडा कमी झाला. एका अनोळखी, सुंदर आणि मॅच्युअर महिलेने स्वतःहून संवाद सुरू करणं माझ्यासारख्या इंट्रोव्हर्ट मुलाला एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नव्हतं. त्या 10-15 मिनिटात आम्ही बसबद्दल, मुंबईच्या पावसाबद्दल आणि ऑफिसच्या त्रासाबद्दल गप्पा मारल्या. जेव्हा शेवटी बस आली तेव्हा गर्दीत चढताना त्यांनी माझा हात धरला. कदाचित मला गर्दीत आधार देण्यासाठी तो स्पर्श काही सेकंदाचा होता, पण त्या स्पर्शात एक वेगळी चूक होती. बसमध्ये जागा नव्हती. आम्ही दोघंही उभे होतो, पण त्या दिवशी मला त्या गर्दीचा आणि घामाचा कंटाळा आला नाही. उलट मी ती 10 मिनिटाची भेट माझ्या रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट देऊन आली होती. टॉपवरची ती पहिली भेट फक्त सुरुवात होती. त्यानंतर अंधेरीच्या त्या बस स्टॉपवर आमचं रोज भेटणं जणू एक अलिखित नियम झाला होता. मी 6 वाजायची वाट बघू लागलो होतो. ऑफिसच्या कामासाठी नाही, तर त्या एका चेहऱ्यासाठी. हळूहळू संकोच संपला आणि शब्दाची जादू सुरू झाली. आमच्यातल्या गप्पा आता फक्त हवामान आणि बसपुरत्या मर्यादित राहिल्या नव्हत्या. निवेदिता मॅडम मध्ये एक अशी ओढ होती की मी आयुष्यात कोणासमोर बोललो नव्हतो इतकं त्यांच्यासमोर बोलू लागलो. त्या माझ्या ऑफिसच्या कटकटी शांतपणे ऐकायच्या आणि मग एका मॅच्युअर स्त्रीच्या नजरेतून मला जगाकडे बघायला शिकवायच्या. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच नशा होती. एकदा बसमध्ये खूप गर्दी होती. आम्ही एकमेकांना अगदी खेटून उभे होतो. बसने अचानक ब्रेक मारला आणि त्या सावरण्यासाठी माझ्या खांद्याला टेकल्या. त्यांच्या केसाचा सुगंध आणि तो जवळून झालेला स्पर्श
माझ्या काळजाची धडधड वाढवून गेला. त्यांनी माझ्याकडे बघून एक मिश्किल स्माईल दिली आणि म्हणाल्या, साहिल, श्वास रोखून का धरलास? मी पडणार नाही. तुझा आधार आहे ना मला. त्यांच्या त्या एका वाक्याने माझ्या अंगावर काटा आला. तो केवळ फिजिकल स्पर्श नव्हता, तर मनाला भिडणारा एक रोमॅन्टिक इशारा होता. व्हॉट्सअपवरच्या त्या लेट नाईट गप्पा, दिवसभर ऑफिसमध्ये असतानाही आमचे मेसेज सुरू असायचे. कधी त्या आपला चहा पिताना फोटो पाठवायच्या, तर कधी मी त्यांना पावसाचा व्हिडिओ. रात्री 11-12 वाजेपर्यंत चॅटिंग करायचं. अजून झोपला नाहीस, कोणाचे विचार सतावतेत, असा त्यांचा नेमकी मेसेज आला की माझी झोपच उडायची. एकदा मी त्यांना विचारलं, निवेदिता मॅडम, तुम्ही माझ्याशी इतकं का बोलता? मी तर तुमच्यापेक्षा किती लहान आहे. त्यावर त्यांनी जे उत्तर दिले ते माझ्या मनावर कोरलं गेलं. वय हे फक्त आकड्यांमध्ये असतं साहिल, पण मनाचं वय आपण कोणासोबत आहोत त्यावर ठरतं. तुझ्यासोबत असताना मला मी विशीतली मुलगी वाटते. आमची मैत्री आता मैत्रीच्या पलीकडे जात होती. तो एक असा प्रवास होता जिथे वयाचं अंतर मिटत नाही आणि केमिस्ट्रीचा नवा रंग चढत होता. आम्ही दोघंही एका अशा उंबरठ्यावर उभं होतो जिथून पुढे फक्त एकच पाऊल टाकायचं आणि बाकी होतं आमच्या घरी जाण्याचं निमंत्रण. अंधेरीच्या त्या जीवघेण्या ट्रॅफिकमध्ये सिग्नलकडे बघत मी स्वतःला शिव्या घालत होतो. तेवढ्यात फोन व्हायब्रेट झाला. निवेदिताचा मेसेज, आज घरात कोणीच नाही रे, शांतता आहे एकदम, येशील का चहा मारायला? खूप गप्पा मारायच्या. मेसेज अजून माझ्या पोटात वेगळाच गोळा आला. आईला आता काय करू? एक मन म्हणत होतं, साहिल नको जाऊस, गेम होईल. पण दुसरं मन ओरडतच होतं, अबे ढीम, संधीचं सोनं कर. स्वतःच्या आयुष्यात अशा संध्याकाळी पुन्हा पुन्हा येत नाहीत. मी कसाबसा रिक्षा करून त्यांच्या बिल्डिंग पाशी पोहोचलो. लिफ्टमध्ये स्वतःला आरशात बघितलं. चेहरा घामाने डबडबलेला आणि हृदयाचा आवाज इतका जोरात की शेजारच्याला ऐकू येईल. 3ऱ्या मजल्यावर पोहोचलो. बेल वाजली. दरवाजा उघडला आणि माझा तर फ्यूजच उडाला. समोर निवेदिता उभी होती, पण आज ती रोजच्या मॅडम नव्हती. तिने नेसलेली ती साडी गायब होती. त्याऐवजी एक सैलसर डार्क निळी मॅक्सी, गळ्यातून खाली येणारे ओले केस आणि चेहऱ्यावर कसलाही मेकअप नाही, तरी ती इतकी कटक दिसत होती की माझ्या तोंडून शब्दच फुटेना. काय रे, बाहेरच उभं राहणार का? ये ना आत. तिने डोळ्यानेच खुणवलं आणि मी एखाद्या संमोहन झाल्यासारखं आत गेलो. घरात तोच मोगऱ्याचा वास होता, पण आज तो जरा जास्तच नशिल्या वाटत होता. बाहेर पावसाने पूर्ण राडा लावला होता. खिडकीवर आदळणाऱ्या थेंबाचा आवाज घरभर घुमत होता. आम्ही बाल्कनीतल्या सोफ्यावर बसलो होतो. माझ्या हातात चहाचा कप होता, पण हाताला कंप सुटला होता. निवेदिता माझ्या अगदी जवळ येऊन बसली. तिची ऊब मला जाणवत होती. तिने हळूच माझ्या हातातील एक कप बाजूला टेबलवर ठेवला आणि माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. तिचे हात मऊ आणि उबदार होते, जणू रश्मी मखमली. साहिल, इतका का घाबरतोयस? मी वाघीण आहे का खाऊन टाकायला? तिने अगदी जवळ येऊन विचारलं. तिचा श्वास माझ्या गालावर जाणवत होता. मी फक्त एवढंच बोलू शकलो, नाही, पण हे सगळं थोडं वेगळंच वाटतंय. तिने हसून माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. वेगळं आहे म्हणूनच तर खास आहे. आयुष्यात जेव्हा सगळं प्रेडिटेबल स्टेबल वाटतं, तेव्हा ना होतं अशी एखादी संध्याकाळ जगण्याला नवा अर्थ देते. तिने डोके उचलले आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात एक अशी आग आणि ओढ होती की माझ्या मनाला सगळा संकोच क्षणार्धात जळून खाक झाला. तिने हळूच आपला हात माझ्या गालावर फिरवला. तिच्या बोटांचा तो स्पर्श जणू माझ्या अंगात वीज चमकून गेला. मी त्याला जवळ घेतलं. तिचं शरीर माझ्या बाहूत विरघळून गेल्यासारखं वाटलं. त्या क्षणी वयाचं अंतर, लोकांच्या नजरा, साऱ्या जगांचे नियम खड्ड्यात गेले होते. वातावरणात एक प्रकारची धुंदी होती. पावसाचा तो गडगडाट आणि आमच्या श्वासाची वाढलेली गती, सगळं काही एकरूप झालं होतं. ती रात्र फक्त एक अफेअर नव्हती, तर दोन एकाकी मनाने एकमेकांच्या मिठीत शोधलेलं एक सुंदर सत्य होतं. ती रात्र आम्ही शब्दाशिवाय खूप काही बोललो होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जागा झालो तेव्हा खिडकीतून येणारा उजेड वेगळाच वाटत होता. निवेदिता अजून शांत झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. मी घराबाहेर पडलो तेव्हा अंधेरीची ती गर्दी, तोच गोंगाट होता. पण माझ्या मनात मात्र एक शांतता होती. मला जाणीव झाली की ही फक्त एक मीटिंग नव्हती. या एका रात्रीने मला स्वतःची ओळख करून दिली होती. आमच्यात पुढे काय होईल, समाज काय म्हणेल, हे मला माहीत नव्हतं. कदाचित आमचे रस्ते वेगळे होतील किंवा कदाचित ही मैत्री अजून घट्ट होईल. पण त्या एका रात्रीने माझ्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलला होता. ती रात्र आमच्यासाठी केवळ एक आठवण नसून माझ्या आयुष्यातील एक भावनिक वळण होतं. आयुष्य अनिश्चित आहे, पण त्या आठवणी मात्र माझ्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. जर कहाणी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कहाणी